प्रेम से बोलिए श्रीमद् भगवद गीता भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री गोपाल कृष्णाय नमः। षोडशोध्याय दैवासुर संपत्ती भाग योग। श्री भगवान श्री गणेशाय नमः। श्री गोपाल कृष्णाय नमः। श्री भगवान वाचे अभय सत्व संशुद्धि ज्ञान योग व्यवस्थिती दान तमस्व यज्ञेश्वर स्वाध्याय स्तप आर्जवम। श्री भगवान म्हणाले, निर्भयता पूर्ण सात्विक वृत्ती ज्ञान व कर्मयोग या दोहोविषयी तत्परता दान इंद्रिय निग्रह यज्ञ स्वधर्माप्रमाणे आचार तप सरळपणा। 15व्या अध्यायात तत्पदम तप्तर मार्गितव्य असे म्हणून मनुष्य मात्राने संसाररूपी वृक्ष असंगरूपी शस्त्राने तोडून मुक्ती प्राप्त करावी हे प्रतिपादन केले। त्या अर्थी 13व्यात क्षत्र हे क्षत्रज्ञाला कसे बद्ध करते ते सांगून झाले। 14व्या अध्यायात 3 गुणाप्रमाणे बंधन कसे पडते ते सांगितले। नंतर 15व्यात मुक्ती मिळण्यास निर्माण मोह जितसंग दोष इत्यादी प्रकारची पात्रता असणे आवश्यक आहे असे निर्दिष्ट केले। आता दैवी व आसुरी गुणांची वर्गवारी करून मोक्षासाठी दैवी गुण आवश्यक आहेत व आसुरी दुर्गुणांनी वारंवार वाईट स्थितीत जन्म घ्यावे लागतात असे सांगून अर्जुनाच्या अंगी दैवी गुण असल्यामुळे तो मुक्त होऊ शकतो असे आश्वासन दिले आहे। श्लोक 1 ते 3 पर्यंत दैवी गुणांचा उल्लेख केलेला आहे। त्यापैकी एक गुणाचे थोडे वर्णन आपण करूया। अभय म्हणजे स्वतःला कुणाची भय न वाटणे व स्वतःचेही दुसऱ्यांना भय न वाटणे। स्वतःला भय असते ते 1 मृत्यूचे, 2 रोगाचे, 3 चोरीचे, 4 गुन्हा घडण्याचे, 5 वृद्धत्वाचे, 6 अपमानाचे, 7 दारिद्र्याचे, 8 निकटवर्ती माणसाच्या दुराव्याचे किंवा मृत्यूचे अशाच अनेक गोष्टींचे भय माणसाला वाटत असते। दोन्ही बाजूंनी निर्भयता हवी। सत्व संशुद्धी म्हणजे सरळ शुद्ध चित्त युक्त आहार विहार सत्संग प्रभुचिंतन शमदम तितिक्षा नियत कर्म अनासक्तपणे करणे या उपायांनी चित्त शुद्ध राहते। ज्ञान व योग या मार्गाचे आचरण करण्याची आस्था हवी। जिज्ञासा नसेल तर माणूस काय करणार, काय शिकणार। योग म्हणजे कर्मयोगही समजावा व 6व्या अध्यायात दिलेला राजयोगही समजावा। दानम म्हणजे उदारपणा। मामत्व सोडल्याशिवाय माणूस दान करू शकत नाही। द्रव्य पशु घर ज्ञान वस्त्र भूमी प्राण मन वेळ असे अनेक प्रकारचे दान देणे शक्य असते। दम म्हणजे इंद्रियांना विषयामागे सैरावैरा धावू न देणे, त्यांचे कार्य नियंत्रित करणे। यज्ञ याचा एक अर्थ अग्नीत आहुती देऊन देवाप्रित्यर्थ हवनादी करणे, जप करणे इत्यादी। दुसरा अर्थ जगाच्या कल्याणासाठी सर्वस्वी जीवन समर्पित करणे, परहिताचे कार्य करणे। स्वाध्याय म्हणजे आपले स्वतःचे स्वरूप समजून घेण्यासाठी स्वतःच्या कर्माचा भावनांचा मनोभूमिकेचा विचारांचा नीट मागोवा घेऊन अभ्यास करणे। नित्यज्ञान संपादित करण्यासाठी वाचन मनन निधिध्यास आदी करीत राहणे। तप म्हणजे उत्साहयुक्त चित्त ठेवून योग्य प्रयत्न करणे, योग्य त्या इष्ट साध्यासाठी न कंटाळता प्रयत्नशील राहणे। आर्जवम मराठीत आर्जव याचा अर्थ नम्रपणा सौम्यपणा धारण करून दुसऱ्याचे मन वळविण्याचा प्रयत्न करणे असा होतो। पण रुजुता म्हणजे सरळपणा शुभता आर्जव म्हणजे सरळपणा या गुणांचा संबंध सत्व संशुद्धी या गुणांशी आहे। अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशुनम दया भूतेश्वर गुरुक्त मार्दवम हीर चापलम। अहिंसा सत्य अक्रोध त्याग शांती अपैशुनम भूतेषु दया अलोलुप्तत्व मार्दव ही अचापलम। अहिंसा सत्यक्रोध नसणे त्याग शांती मनात दुष्टबुद्धी न बाळगणे प्राणीमात्राविषयी दया निर्लोपता नम्रता वाईट कृत्याची लाज वाटणे वाचल्याचा चांचल्याचा अभाव। अहिंसा म्हणजे काळवाच्या मनाने दुसऱ्याला प्राणीमात्रांना पंचमहाभूतांनाही कोणत्याही प्रकारे हानी त्रास होईल असे काहीही न करणे। सत्य म्हणजे वास्तवतेचे भान व त्याप्रमाणे वागणे तसेच जगाचे व आपले खरे कल्याण ज्या नीतीने होईल त्या आदर्श नीतीने न्यायाने वागणे। अक्रोध हा गुण शांती या गुणाचाच पर्यायी शब्द आहे, पण शांती ही बाह्य घटनांच्या सापेक्ष नसते। अक्रोध हा गुण मात्र ज्यामुळे आपल्याला एरवी व्यवहारात राग आला असता त्यामुळे राग येत नाहीसा होतो। हा गुण सततच्या अभ्यासाने व अत्यंत दक्षतेने मनाच्या हालचालीचे लक्ष दिल्याने अंगी येतो। त्याग दान व त्याग यात फरक आहे। दान ठरवून कोणत्या तरी व्यक्तींना पात्र अपात्र पाहून दिले जाते, त्यात समाजित व व्यक्तीहित यांचा विशेष सहेतुक विचार केला जातो। त्याग म्हणजे फक्त माझे न म्हणणे। त्याग हा कशाचा तरी परिणामाच्या इप्सिताच्या अपेक्षेने करायचा नसतो। दानापेक्षा त्याग व्यापक आहे। आपला सृष्टीशी संपर्क येतो तो अटळ आहे, पण बंधनकारक जोड सांधा येऊ न देणे हाच अंतरंगातून केला जाणारा त्याग। हाच बाह्य संघाचा त्याग करण्यापेक्षा कठीण खोल आणि मोक्षप्रदतेत जास्त उपयुक्त आहे। शांती ही 2 प्रकारची असते, एक शब्दात्मक शांती व दुसरी मनाची स्थिर अवस्था।
शांती ही ब्रह्मस्थितीच आहे, मुक्तीचे दुसरे नाव आहे. पण दैवी गुणामध्ये समाविष्ट केलेल्या शांती या गुणाचा अर्थ मनात चलबिचल होऊ न देणे एवढा पुरताच धरावा. कारण ब्रह्मस्थितीतील शांती ही द्वैताच्या प्रांतात अनुभविताच येत नाही. कारण मी तेथे नाही. गुणरूप शांती मात्र मीची स्वार्थी हालचाल थांबवत असते. तेथे स्वचे अहम हे अस्मी असे भान कायम असते. साधकांनी याकडे बारीक लक्ष द्यावे. निशब्दता, निरवता व निर्विचारता येथपर्यंत ही गुणरूप शांती आहे. मात्र तमोगुणातील जडत्व तीत नसून ती जागृत, महाजागृत, तरल व सत्वगुण गुणात्मक शांती असते. अपयशुनम म्हणजे दुष्टपणे दुसऱ्याची निंदा न करणे. सामान्यतः माणसात थोड्याफार प्रमाणात चेष्टा, कुचेष्टा, थट्टा, निंदा, मत्सरातून लावालावी हे प्रकार आढळतात. पण मोक्षाच्या मार्गात त्यांचा फार अडथळा होतो. भूतदया आणि अलोलुप्त्व हे दोन्ही गुण एकत्र आहेत. आपण कोणावर दया केली तर कधी कधी त्या माणसाशी लोभाने, प्रेमासक्तीने किंवा उपकारकर्त्याच्या अभिनिवेशाने बांधले जातो. दयेस पात्र झालेला मनुष्य किंवा कुत्र्यासमान पाळीव प्राणीसुद्धा आपल्याला अनुकूल असा वागावा असे आपल्याला हळूच मनातल्या मनात वाटते. हे लोलुपतेचेच दर्शक नाही काय? भूतदयेत माणूस, पशु, पक्षी, वनस्पती याप्रमाणेच परलोकवासी जीव, देवतागण, पृथ्वी, जल, तेज, वायू व आकाश यावरही दयापूर्ण दृष्टीने वागणे समाविष्ट आहे. 4 दाणे कबुतरांना घातले, गाईला 4 आणे खर्च करून चारा घातला तर व्यापक भूतदया होत नाही. आणि सर्व सृष्ट पदार्थाबद्दल अनुकंपा असते की तर शांती, अहिंसा, प्रदूषण न करणे या गोष्टी आपोआपच येतात. हे सर्व सदून एकमेकांना पोषक आहेत. मार्दव म्हणजे मृदुत्व. याचा नीट विचार केला तर मनाचा मऊपणा, कोमलपणा जास्त लक्षणीय आहे. शरीराने व मनानेही अहिंसा व दया घडत असली तर नम्रपणे शरीराची हालचालही मृदूपणेच होते. पापकर्म करणे किंवा दुर्गुणांच्या प्रभावाखाली जाऊन कोणतेही वाईट कर्म करणे याबद्दल मनाला जे भिरुत्व, संकोच, लज्जा वाटते त्यालाही असे नाव आहे. तोही दैवी गुणच आहे. अचापलम म्हणजे चंचलता नसणे. ही चंचलता शरीराचीही व मनाचीही असता कामा नाही. यात शांती, अक्रोध, अलोलुपता, अहिंसा, दम, अर्जव हे सगळे गुण येतात. शरीराचे व्यापार योग्य व धीमे होतात व मनही भरकटत जात नाही. तमोगुण व रजोगुण यांच्या प्रभावाने प्रमाद घडू शकतात. तो प्रमाद चापल्य किंवा धडपड्या स्वभावानेच घडतो. अचापलम म्हणजे धीर, गंभीरपणा हा असला की प्रमाद होत नाही. आणखी काही दैवी गुण पाहूया. तेज, क्षमा, घृती, शौच, मद्रोहो, नातिमानिता, भवंती, संपदम, दैवीम बीजातस्य भारतम. तेजस्विता, क्षमा, धैर्य, शुचिरभूतपणा, कोणाचाही द्रोह न करणे, अभिमान नसणे हे सदून हे अर्जुना दैव संपत्ती घेऊन जन्मलेल्या मनुष्याचे असतात. तेज म्हणजे प्रभाव पडू शकेल अशी बौद्धिक शक्ती. क्षमा म्हणजे पात्रता व सहनशक्ती. दुसऱ्यांचे अपराध मनावर न घेणे. वृत्ती म्हणजे मनाची स्थिरता, संकट काळातही न भिणे. शौचम म्हणजे शुद्धता, स्वच्छता. अद्रोह म्हणजे कुणाशी वैर न ठेवणे. वैरभाव नसणे, अतिमानिता नसणे म्हणजे गर्व नसणे. हे सर्व गुण दैवी आहेत. बहुधा हे जन्मताच अंगी असतात पण साधनेने त्यांचा विकास करता येतो. दंभो, दर्प, विनानश्व, क्रोध, पारुष्यमेवच, अज्ञान, चाभिजातस्य पार्थ संपद मासुरीम. हे अर्जुना, आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्यांच्या अंगी दांभिकपणा, दर्प, अभिमान, क्रोध, निष्ठुरपणा आणि अज्ञान हे विकार आढळून येतात. आता आसुरी गुण कोणते ते सांगतात. खोटा प्रतिष्ठेचा व सद्गुणांचा आवा आणणे म्हणजे दंभ. दर्प म्हणजे बल, ऐश्वर्य, संपत्ती, कुल या व इतर गोष्टींचा गर्व बाळगणे. अभिमान म्हणजे आपण इतरांपेक्षा कोणीतरी मोठे, विशेष, वेगळे आहोत असे समजणे व तसे वागणे. ब्राह्मणाला ज्ञानाचा, क्षत्रियाला शौर्याचा, वैश्याला संपत्तीला व शूद्राला शरीरबल आणि सेवा कौशल्याचा अभिमान असू शकतो. क्रोध म्हणजे चिडणे, तात्काळ संतापणे किंवा दीर्घकाल राग मनात धरणे. पारुष्य म्हणजे कठोरपणा, क्रूरपणा. अज्ञान म्हणजे आत्मविषयक ज्ञान नसणे. हे दुर्गुण म्हणजे आसुरी लक्षणेच आहेत. दैवी संपत्ती मोक्षाय निबंधाय असुरी मतः महाशुच संपदम दैवीम बीजातोषी पांडव. दैवी संपत्ती मोक्षप्राप्तीला आणि आसुरी संपत्ती दुर्गुण बंधनाला कारण होतो असे मानले जाते. हे अर्जुना, तू दैवी संपत्ती घेऊन जन्मलेला आहेस म्हणून शोक सोडून दे. हा अर्थ स्पष्टच आहे. इथे अर्जुनाला तू दैव गुणांचा आहेस, तू मुक्त होऊ शकतोस तेव्हा ममत्वाने शोक करू नकोस, पापाची कल्पना टाकून दे असे सांगून धीर दिला आहे. भूतसर्ग लोकस्मिन दैव असुर एवच दैव विस्तरश प्रप्त असुर पार्थमी शृणू. हे अर्जुना, या लोकी दैवी आणि असुरी असे 2 प्रकारचे प्राणी उत्पन्न होतात. त्यातल्या दैवी प्रकाराचे वर्णन मी विस्ताराने सांगितले. आता आसुरी प्रकाराचे वर्णन माझ्याकडून ऐक.
कोणत्याही एका विषयाचे वर्णन करताना त्याच्या दोन्ही बाजूंचा परामर्श घेणे जरूर असते. श्रीकृष्ण येथे म्हणतो की दैवी गुणांचे वर्णन विस्ताराने केले आहे, आता आसुरी गुणांचे वर्णन नाही. विस्ताराने वर्णन याचा इथे अर्थ नुसती दैवी गुणांची नावे सांगितली एवढाच घ्यावा लागतो. पाठच्या श्लोकात आसुरी गुण अगदी थोडेसेच सांगितले, ते जास्त विस्ताराने सांगावे असे त्याच्या मनात होते. म्हणून या 6व्या श्लोकात त्याने तशी प्रस्तावना केली आहे. प्रवृत्तीचे निवृत्तीचं जनान विदुरासुरा न शोच नापी चाचारू न सत्यतेषु विद्यते. आसुरी स्वभावाच्या लोकांना प्रवृत्ती म्हणजे काय करावे व निवृत्ती म्हणजे काय करू नये हे समजत नाही. त्यांच्या ठिकाणी शुचित्व, सदाचार आणि सत्यही नसतात. कोणते कर्म विहित आहे, योग्य आहे, स्वधर्मानुसार आहे याचा विवेक करणे आवश्यक असते. तसेच निवृत्ती म्हणजे काय, एखादी कर्म का करू नये, निषिद्ध कर्मे कोणती, ती का करू नयेत, ती केली तर कोणत्या प्रकारचे अनैत होते याचा विचारही आवश्यक असतो. आसुरी स्वभावाचे लोक वर्ज्य किंवा स्वीकार्य कर्माचा मुळीच विचार करीत नाहीत. वरवर सुखप्रद वाटणारी कोणतीही कामे ते करतात. त्यांच्या वर्तनात, वसनात, भाषेत कशातही स्पष्टता, शुद्धता नसते. मानसिक शुद्धता सुद्धा नसते. आचरणाची शुद्धता नसते. हे तर बाह्य लक्षणावरून सहजच समजते. त्यांच्या ठिकाणी सत्य नसते हे विधान मोगम आहे. सत्याचा निवास मनात, वाणीत्व कर्मात असणे म्हणजे काय? परमहिताचा विचार करणे हेच सत्य, परमहिताचे बोलणे हेच सत्य व परमहिताचेच कर्म करणे, परपीडा होईल असे कर्म न करणे हेच कर्मातील सत्य. अर्थात दैवी गुणसंपदा असलेल्या लोकांचे सत्यवर्तन आसुरी संपदा असलेल्या माणसात नसतेच. असत्यम प्रतिष्ठम ते जगदा हुरनीश्वरम परस्पर संभूतम किमन्यत का भयकृतम भयतुकम. ते म्हणतात की जग सत्याचा आधार नसलेले, अस्तित्वच नसलेले, ईश्वररहित, एकमेकापासून न निर्माण झालेले, कार्यकारण भाव नसलेले, म्हणून इच्छापूर्तीसाठी उत्पन्न झालेले आहे, दुसरे काय. ते लोक जगाला काही एक हेतू आहे, उत्क्रांती आहे, किंवा उत्तम कर्म केले तर उत्तम गती मिळते, अधम कर्म केले तर परागती होते, मानवाने उत्तम कर्म करीत शेवटी मोक्ष प्राप्त करणे हेच मुख्य ध्येय आहे, वगैरे कार्यकारण भाव, ईश्वराचे अस्तित्व, त्यांचे कार्य व सामर्थ्य हेही ते आसुरी स्वभावाचे लोक मानत नाहीत. परस्परांशी प्राणीमात्रांचा संबंध नसतो. माणसात व माणसात आणि सृष्टीत, माणसात आणि प्राण्यात, तसेच माणूस व ईश्वर यांचा काहीच संबंध नसतो असे ते मानतात. आणि त्यागाची गोष्ट नको, निष्काम कर्माची तर त्याहून नको. ते सदोदित अशीच धारणा मनाशी धरतात की कामपूर्तीच्या इच्छेतून व त्या पूर्तीच्या प्राप्तीतूनच या पुरातन तथाकथित जडवादी मुनींनी जगाची निर्मिती मानली आहे व केवळ कामनापूर्ती हेच या लोकांचे मत असते. यथा दृष्टिमवष्टभ्यम नष्टात्मानोपबुद्धय प्रभवंत्यो ग्रहकर्मानं क्षयाय जगतोहिता. या विचारसरणीला धरून हे आत्मज्ञान नसलेले कोत्या बुद्धीचे रूढकर्म घातकी जगाच्या नाशासाठीच उत्पन्न होतात. अवष्टभ्य म्हणजे आधार घेऊन, अनुसरून, साधनरूप करून, म्हणजेच श्लोक 9 मध्ये जी विचारसरणी सांगितली तिला अनुसरून ते लोक जगाचे फार मोठे अनित करणारे ठरतात. उग्र म्हणजे हिंसा, जाळपोळ, अत्याचार अशी कर्मे करतात. आत्मा नष्ट झालेले असा अर्थ नष्टात्मा याचा घ्यायचा नाही. आत्मविषयक ज्ञान नसलेले असा अर्थ घ्यायचा. अल्पबुद्धीचे म्हणजे कोणतीही व्यापक सामाजिक, धार्मिक आस्तिक्य बुद्धी नसलेले असे, त्यांना आपल्या स्वार्थापलीकडे काहीच कळत नाही असे. प्रभावंती म्हणजे असतात असे नव्हे तर प्रभावशील ठरतात. काममासित्य दुष्पुरम दंभ मान मदान्विता मोहाद गृहीत्वा सदग्रहान प्रवदंत ते सुचिरव्रता. कधीच पुऱ्या न होणाऱ्या हव्यासांचा आश्रय करून तांबिकता, अहममान्यता व उन्मत्तपणा यांनी पछाडलेले व अशुद्ध आचार विचार स्वीकारलेले आसुरी वृत्तीचे लोक मोहामुळे भलतेच वेडेपणाचे भेद मनात योजून पापाचरण करण्यास प्रवृत्त होतात. असत अधिग्रह म्हणजे खोटे हट्टाग्रह, अशुचिरव्रता म्हणजे आम्ही अमंगळच करणार असा निर्धार करणारे. या श्लोकावर आणखी विवरण करण्याची आवश्यकता नाही. जुलमी राजाची कितीतरी उदाहरणे इतिहासात आहेत व कृष्णाच्या अवतार काळीही अनेक दुष्ट राजे होते. चिंतामपरिमेया च प्रलयांतामुपासिता कामोपभोगपरमा यथावदिती निश्चिता. तसेच अपरिमित चिंता, आमरणांत वाहणारे, कामेच्छा तृप्त करणे व हाच पुरुषार्थ मानणारे आणि जगात प्राप्तव्य काय ते हेच अशी ठाम समजून चाललेले. या श्लोकात सांगितलेला स्वभाव रजोगुणी माणसांचा असतो. ते भविष्याची चिंता करीत राहतात. अगदी प्रलय झाला तर काय होईल याची चिंता ते करतात. काम्यकर्मे करून त्यांनी मिळवलेली फळे उपभोगण्यातच जीवनाची सार्थकता आहे असे त्यांना वाटत असते. स्वार्थापलीकडे इतर आणखी काही जीवनात असू शकते हेच त्यांच्या मनात येत नाही.
अशा पाश शतेरबद्ध काम क्रोध प्रायण यंते काम भोगार्थ मन्या येनार्थ संचयानं. शेकडो आशांच्या पाशांनी बद्ध झालेले, काम क्रोधाधीन झालेले असे ते आसुरी वृत्तीचे लोक आपल्या कामोपभोगाकरिता अन्यायाने द्रव्य संचय करण्याची हाव धरतात. 11व्या श्लोकातील वर्णनच इथे वेगळ्या शब्दात दिले आहे. त्या रजोगुणी व तमोगुणी लोकांना चिंता जशी फार असते तसेच नाना गोष्टींचे हव्यास असतात. आज हे हवे तर उद्या ते हवे, संचय तर एवढा असतो की त्याचीच एक चिंता होऊन बसते. त्यांचे दुष्कर्म एवढे पराकुटीला जाते की वाटेल ते करून पैसा साठवण्यात त्यांना काही वाटत नाही. मिळेल त्यात व स्वकर्म स्वधर्म यांची मर्यादा न ओलांडता जे हाती येईल त्यात संतोष समाधान मानणे त्या स्तर त्यांना कधीच जमत नाही. इदामध्ये मायाम लब्धामी मम प्राप्से मनोरथम इद मस्ती इद मपी ते भविष्यती पुनर्धनम. आज हे मिळविले, उद्या माझा तो मनोरथ प्राप्त करून घेईल. इतके द्रव्य माझ्याजवळ आहेच, पुन्हा ते धन माझे होईल. ते मनाशी असे हिशोब करीत बसतात की आज मला 1000 रुपये मिळाले, उद्या 2000 मिळाले पाहिजेत. आज माझ्याजवळ 4 वाहने आहेत, आणखी 2 तरी हवीत. आज मला 2 प्रांत जिंकून घेता आले, उद्या नाही तर 4 दिवसांनी पुढच्या स्वारीचे बेत आखीन आणि तो त्या पुढचा प्रांतही जिंकून घेईल. पूर्वीचे राजे दिग्विजय करायला निघाले की त्यांचे संकल्प व्हावेत. सामान्य माणूसही थोड्या लहान प्रमाणात जास्त वस्तू जमीत असतो, पैसा गाठीस टाकत असतो. हे तर व्यवहारातही दिसते. रोजच्या व्यवहारात अत्यंत चिकूपणा करून धनसंचय करायचा आणि म्हातारपणी सगळे इथेच टाकून मरून जायचे, असा प्रकार काही लोकांचा दिसतो. असो मया आता शत्रुरनिश्ये चापरानपी ईश्वरो महम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. हा शत्रू मी आज लोळविला, दुसरे शत्रू देखील ठार करीन. मी सत्ताधीश, मी सुखे भोगणारा, मी सिद्ध बलाढ्य व सुखी. क्षत्रिय राजा असला तर एकामागून एक राजांना पराभूत करून किंवा मारून आपले साम्राज्य वाढविण्याची ईर्ष्या तो बाळगतो. मग त्याला आपल्या वैभवाचा मोठा गर्व वाटू लागतो. त्याने जर योगाचा अभ्यास केला व काही शाब्दिक ज्ञान मिळवले तर त्याचा गर्व आणखीनच वाढलेला असतो. एक क्षत्रिय साम्राज्य असावे असे त्याचे स्वप्न असते. मी मोठा राजयोगी, मी सुखी, माझ्या इतका पराक्रमी बलवान कोण आहे, सारे वैभव व सारे भोग मला प्राप्त आहेत, असे तो मनात व जनातही म्हणत असतो. आड्यो भिजन वानस्मी कुण्यस्ती सदृश्य मया एकशे दास्यमी मोदिष्य इत्य ज्ञान विमोहित. मी श्रीमंत व कुलवंत आहे, माझ्यासारखा दुसरा कोण आहे. मी यज्ञ करीन, मी दाने देईन, मी चैन करीन, अशा अज्ञानात मोहित झालेले अशा लोकांना कशाचा गर्व वाटत असतो त्याचे आणखी एक वर्णन इथे केले आहे. व असा गर्व करणे हे अज्ञानच आहे, मूढपणाच आहे असे म्हटले आहे. मी यज्ञ करीन, मीच खरा दानशूर, मीच खरा विलासी असे त्यांना वाटत असते. अनेक चित्त विभ्रांत मोहजाल समावृता प्रसक्त काम भोगेशु पतंती नरके शिचो. नाना प्रकारच्या कल्पनांनी भ्रम पावलेले, मोहाच्या जाळ्यात पूर्णपणे गुरफटलेले आणि विषय भोगात लंपट झालेले हे आसुरी स्वभावाचे लोक अखेरीस अमंगळ नरकात पडतात. एकूण काय, त्यांची चित्त नाना विषयात रमते व मूळ आत्मभानापासून ते ढळतात. मोहाच्या नाना विषयात फसतात. काम वासना व ईर्ष्या यांनी ते अगदी बद्ध होतात व मरणानंतर नरकात फार वाईट परिस्थितीत पडतात. आत्मसंभाविता स्तब्धा धनमान मदन्विता यजंते नाम यज्ञस्ते दंभे न विधिपूर्वकम. स्वतःची बढाई मारणारे, गर्वाने ताठरलेले, संपत्ती व मान यांनी मधोन्मत्त झालेले हे आसुरी वृत्तीचे लोक केवळ ढोंगीपणाने शास्त्रविधी सोडून केवळ नाममात्र यज्ञ करतात. हे वर्णन श्रीकृष्ण तपशीलवार करीत आहे. त्याला कौरवातील दोष अर्जुना या पर्यायाने दाखवून द्यायचे होते. यज्ञाचा उल्लेख ढोंगी लोकांचे उदाहरण म्हणून केला आहे. अविधीपूर्वक यज्ञाचे फळ वाईटच मिळणार. विधीपूर्वक यज्ञ केला तर श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे अहम क्रतुराह यज्ञ किंवा भुक्तार यज्ञ तपसा प्रमाणे तो यज्ञ ईश्वर स्वरूप होतो. त्याचे फलही ईश्वरार्पण होत असते. अहंकार बलदर्प कामक्रोधच संस्कृता मामात्म परदेहेषु प्रद्विषंतो भय सुयका. अहंकार, शक्तीचा गर्व, उन्मत्तपणा, विषयवासना आणि कोपाविष्टपणा या दुर्गुणांनी भरलेले मत्सरी स्वभावाचे ते लोक आपल्या व इतरांच्या देहात वास करणाऱ्या माझा परमेश्वराचा देश करणारे व निंदक असे होतात. अशा दुर्गुणांनी ते आसुरी स्वभावाचे लोक स्वतःच्या ठिकाणी असणाऱ्या भगवंताच्या अंशाला देहधारी जीवाला त्रास देतातच, इतरांच्याही जीवाला त्रास देतात. हा तर ईश्वराचा द्वेषच होय. अभ्यसूयक म्हणजे मत्सर्व देश करणारे, निंदा करणारे असा व्यापक अर्थ घ्यायचा.
तानः द्विषद क्रूरान संसारेषु नराधमान् क्षिपाम्य जस्त्र मशुभान सुरीवेश्व योनीषु. त्या ईश्वरद्रोही क्रूर कर्म्या घातकी नराधमांना संसारातील विश्वातील आसुरी म्हणजे भयंकर पाप विनतस्मी टाकून देते. इथे श्रीकृष्ण फार विलक्षण विधान करीत आहे. ईश्वर कोणाचे पाप पुण्य घेत नाही, जो तो आपापले कर्मच भोगीत असतो असे त्याने आधी सांगितलेच आहे. मला सगळी भूते सारखी, मला कोणी द्वेष्य नाही व प्रिय नाही असेही तो म्हणतो. पण इथे मी त्यांना आसुरी योनीतच जन्माला घालतो, अर्थात त्यांना शिक्षा करतो. असा कर्तृत्वाचा भाव त्यांनी तिथे घेतला आहे. भगवंतच दमन करणाऱ्यांचा दंड आहे, शिक्षारूप आहे असे विभूती योगात त्याने सांगितले आहे. यम संयमता महम असेही त्याने सांगितले आहे. या भूमिकेतून तो मरणोत्तर जीवांना स्वर्ग नरकादी गती देतो असा संदर्भ घ्यायचा. आसुरी योनी मापन्ना मुडा जन्मनी माम प्राप्तेव कोणते येत तो यांते धमा गती. हे कुंतीपुत्रा, याप्रमाणे आसुरी कुटीला प्राप्त झालेले ते मूर्ख लोक जन्मोजन्मी माझी प्राप्ती कधीच न होता अखेर अधोगतीला जातात. अधमागती म्हणजे आसुरी योनीपेक्षाही खालच्या कोटी समजाव्या, जेथे अज्ञानच अज्ञान आहे. कीट पतंग सुकर वनस्पती अशा श्रेणीत ते जातात. मग परमेश्वर प्राप्ती कुठली? प्रयत्नपूर्वक साधना करणारेही बहुना जन्मनाविन ते श्रीकृष्णा चरणांची भक्ती प्राप्त करतात. मग जाणून बुजून वाईट कर्मे करणारे कसे काय भगवत प्राप्तीच्या मार्गावर येणार? म्हणून आसुरी स्वभावाचे दुराचारी लोक असले तरी जर त्यांना खरा पश्चाताप झाला व ते अनन्य चित्ताने श्रीकृष्णाला शरण आले तर तेही साधू समजावे, सन्मार्गी समजावे. त्यांचा उद्धार भगवंत करतो असे भगवंताचे म्हणणे आहे. 9व्या अध्यायातही आसुरी प्रकृतीचा आश्रय घेणाऱ्यांचा उल्लेख 11 व 12 या श्लोकात केला आहे. तसेच 30व्या श्लोकात पश्चाताप होऊन अनन्य भक्ती करणाऱ्या पूर्वी पापी करूनही साधूंचे वर्णन आहे ते पाहावे. म्हणून तमोगुणाच्या योनीत पडण्यापूर्वीच भगवंताला शरण जाण्याचा मार्ग भगवंताने सांगितला आहे. त्रिविधम नरकछेदद्वार नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभस्तस्माद्ये तत्रयम् यत्यजेत. काम क्रोध लोभ असे हे 3 प्रकारचे नरकाचे द्वार असून ते आत्मविघातक आहे. म्हणून या तिघांचा त्याग कर. हा भगवंताचा सिद्धांत विशेष लक्षणीय आहे. आसुरी योनीतील दुष्ट कामी क्रोधी हव्यासी लोक नरकात जातात. काम म्हणजे इच्छा, क्रोध म्हणजे मनाचा क्षोभ होणे, आपल्या वर्तमान स्थितीचा किंवा इतरांचा राग येणे, आणि लोभ म्हणजे कोणत्याही स्वरूपातील लुब्धपणा, मोहित होणे. या तिन्ही विकारामुळे आत्मरूपापासून मनुष्य ढळतो, शिवत होतो आणि अपरिमित दुःखप्रद अशा नरकांना भोगतो. म्हणून 3 द्वारे आत्मरूपापासून बाहेर नेणारी व नरकात जाण्याची टाळावीत. येतेर्विमुक्त कोणतेय तमोद्वारे स्त्रीभिर नरम आचरत्यात्मन श्रेयस्ततो यती पराम गती. हे कुंतीपुत्रा, या 3 नरकद्वारापासून विमुक्त झालेला मनुष्य स्वतःचे कल्याण ज्यात असेल ते आचरतो, त्यामुळे तो श्रेष्ठ गतीला जातो. अर्जुनाला या 3 द्वारापैकी कोणत्या गोष्टीचे भय होते? लोभ म्हणजेच ममत्व, आसक्ती, नातलग, गुरु, मित्र यांच्याबद्दल आसक्ती. बाकी काम, क्रोध हे तर उघड शत्रू आहेतच. त्यातल्या त्यात काम हा थोडासा सुखेच्छेच्या स्वरूपात गुणात्मकच म्हणता येईल. क्रोध हा खळबळीच्या दृष्टीने रजोगुणात्मक म्हणता येईल. या मोहामुळे अर्जुन 2व्या अध्यायात 7व्या श्लोकात स्वतःला धर्मसंमूढ म्हणतो. तो मूढ झाला होता व युद्ध सोडून देण्याची कृती त्या मोहातूनच करणार होता. श्रीकृष्ण त्याला 3 दोष टाकायला सांगतो. तसे करणे हेच आत्मनश्रेयन आहे, कारण अर्जुनाने यतश्रेयशात निश्चित गृहीत तन्मे असे 5व्या अध्यायात विचारलेच होते. ते क्षेत्र इथे सांगितले आहे, ते श्रेय इथे सांगितले आहे. य शास्त्र विधी मुसृज्य वर्तते कामकारत न स सिद्धी मावाप्नोती तम सुगम न पराम गती. जो शास्त्रोक्त विधी सोडून मनसोक्त वर्तन करतो त्याला सिद्धी, सुख किंवा उत्तम गती ही प्राप्त होत नाही. असे मुक्त मनाने कर्म करणे हेच कर्मयोगाचे शास्त्र, हेच कृष्णाने ज्ञान म्हणून, या भक्ती म्हणून प्रत्यक्ष आचरण करण्यास सांगितले आहे. कामकारक म्हणजे आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या भावना, वासना,
यांना बळी पडून अर्जुन मूढपणाने तेच करायला निघाला होता. ऐहिक सुख, कृतकृत्यता व मोक्ष यापैकी काहीच अशा मोहित माणसाला मिळत नाही असे भगवंतांनी निक्षून सांगणे आहे. तस्मात् शास्त्र प्रमाणते कार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्त कर्म करतो मी हारसी. म्हणून कर्तव्य व अकर्तव्य यांचा निर्णय करण्याच्या कामी तुला शास्त्र हेच आधारभूत प्रमाण मानले पाहिजे. या लोकी शास्त्रामध्ये काय विहित आहे ते जाणून कर्म करणे तुला योग्य आहे. आणि म्हणूनच अर्जुनाने कर्मयोगाचे शास्त्र काय आहे, त्याचे विधान काय आहे ते लक्षात घेऊनच कर्तव्य काय आहे व न करावे असे काय आहे त्याचा निर्णय करावा असे श्रीकृष्ण सांगतो. नाहीतर प्रवृत्तीच्या निवृत्तीच्या जना न विदो असुरा याप्रमाणे प्रमादाने चुकीचे कर्म अर्थात क्षत्रिय स्वभावाला सहज असणारे युद्धाचे कर्तव्य सोडून भिक्षावृत्ती स्वीकारणे हे अर्जुनाने केले असते. इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्री श्री कृष्णार्जुन संवादे देवासुर संपत्ती भागयोगो नाम षोडशोध्याय. याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योग शास्त्रातील श्रीकृष्णार्जुन संवादातील दैवासुर संपत्ती भाग योग नावाचा 16वा अध्याय समाप्त झाला. दैवासुर संपत्ती भाग योग नावाच्या 16व्या अध्यायावरील भाष्य समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.